नमस्कार मित्रांनो, आज आपण ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर एक अशी नवीन माहिती घेणार आहोत आणि ती विशेष म्हणजे कपाशीमध्ये आंतरपीक म्हणून भुईमुग घेतली कशी जाते आणि त्याचं उत्पन्न कसं निघतं, किती निघतं याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे। मी आहे दादा राठोड, ॲग्रो डॉक्टर यूट्यूब चॅनल। आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा। तर बघा मित्रांनो, आपण आलो आहोत प्रकाश काळे या प्रगतशील शेतकरी यांच्या शेतामध्ये। तर बघूया आपण त्यांच्याशी थोडीशी मुलाखत घेऊ त्यांची आणि त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊन टाकू। मित्रांनो, त्यांनी जवळपास 2.5 एकर कापूस आणि त्यामध्ये आंतरपीक म्हणून भुईमुग घेतलेली आहे। तर प्रकाश भाऊ नमस्कार। नमस्कार। तर तुम्ही ही जे लागवड केली ही दरवर्षी करता का नवीन प्रयोग आहे? दरवर्षी करतात। तर ही जे लागवड आहे याचा तुम्हाला किती फायदा होतो? एकरी 8-9 क्विंटल निघते बिलात। 8-9 क्विंटल बिलात निघते आणि साधारण बाजारामध्ये काय भाव जाते ती? 50-60 रुपये। 50-60 रुपये किलो। समजा 50,000 रुपयाचं उत्पन्न तुम्हाला ह्याच्यात होत असते। बघा मित्रांनो, किती छान आलेले आहे। आणि यासाठी तुम्ही जो अंतर ठेवलाय तो वाढीव ठेवलेला आहे का? हा, वाढीव 4.5 फुटाची गल्ली पडायची। बर, त्याच्यामध्ये आहे। बर, प्रकाश भाऊ यांचं म्हणणं आहे की बा दोन्ही पीक सोबत येतात आणि सोबत येतात म्हणजे कापूस उशिरा येतो पण बिलायत निघून जाते बा। नंतर ती पट्टी जी आहे ही मोकळी राहते आणि कापसाला काही अडचण येत नाही। तर प्रकाश भाऊ, तुम्हाला आता एकरी किती बियाणं लागलं बरं भुईमुगचं? एकरी 12 किलो। 12 किलो। बर, तर ह्याला कापसाला काही अडचण नाही? काहीच अडचण नाही ना? बघा मित्रांनो, कापसाला पण कुठलीही अडचण येत नाही आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न होत असतं। बघा, 2.5 एकरचं रान आहे। बरं, हे तुम्ही दरवर्षी असंच घेतात ना? चांगलं आहे तुमचं। आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देशाल? आपलं म्हणणं असंच करायला पाहिजे। त्यामुळे तुम्हाला एक 5-50 हजाराचं एक उत्पन्न मिळून जातं बा आंतरपीक मध्ये आणि कापसाचं पूर्ण बेनिफिट राहतो बा, है ना? खर्च निघून जातो परत। बर, चालेल प्रकाश भाऊ, धन्यवाद। मित्रांनो, बघा असेच व्हिडिओ आपले पाहत राहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।